गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। हरकतीवर उत्तर नाही, डायरेक्टच तुम्ही मोजणी करताय। धाराशिव जिल्ह्यात तर साहेब सुनावणीला घ्यायला सुद्धा हरकती सुद्धा नोंदवायला दिलं नाही काय। त्यांना लाज वाटली पाहिजे। तो कसा पाकिस्तानात नामला आला शत्रू राष्ट्र, तरी त्याला कोर्टात उभा केली, त्याला बाजू मांडायला दिली, त्याला वकील दिले आणि मग त्याला शिक्षा दिली। आम्ही कसा वाईट आहे का? हरकत शक्तीपीठ महामार्गाचा आराखडा नाही, अनेक शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा नाहीत, शेतकऱ्यांनी घेतलेल्या हरकतीवर सुनावणी घेतल्या नाहीत, भूसंपादनानंतर मोबदला किती द्यायचा याचा दर निश्चित नाहीत, बिर्याणी खायला घालून कसाबाला म्हणणं मांडण्यास संधी दिली, पण शेतकऱ्याच्या तक्रारी न ऐकता राज्यातील जनतेवर व शेतकऱ्यावर शक्तीपीठ महामार्गाचा वरवंटा फिरवणं थांबवा असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिलाय। धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील गावांमधील पोलीस व अधिकाऱ्यांच्या दांडगाव्यानं सुरू असलेली सक्तीची मोजणी बंद पाडल्यानंतर राजू शेट्टी यांनी थेट धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली आहे। शेतकरी व राज्यातील सामान्य जनतेला सोबत घेऊन राज्य सरकारचा हा डाव हाणून पाडणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं आहे। कसा मला बिर्याणी खायला घरून बाजू मांडायला संधी दिली केली। अहो मॅडम, मोजणी तर सुरत चेन्नईच्या बाबतीत असंच झालं। एकदा मोजणी केल्यानंतर त्या शेतकऱ्याला कोणी विचारतच नाही। मग आमचं सांगा ना, हे कशासाठी शेतकऱ्यांना द्यायचे नाही, पण खोटं सांगितलं जातं की तुम्हाला एवढे पैसे मिळणार आहेत, तेवढे पैसे मिळणार। सांग, गट नंबर न्याय सांगा बघू, मग कुणाला किती, कुणाची किती जमीन जाणार आहे सर्व्हे केल्यानंतर